उदयदादांचे स्वागत सौ छायाताई गलगले करतील अशी मी त्यांना विनंती करते. सद्गुरुनाथ महाराज की जय. पूजनीय उदयदादांचा परिचय करून देते. त्यांचे नाव आहे उदयकुमार सुधाकर घायाळ, पुणे. ते त्यांचं वास्तव्य पुण्यात आहे. ते परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांचे अनुग्रहित आहेत. त्यांचा निर्जला एकादशीच्या दिवशी 1995 साली अनुग्रह झाला. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर येथे ते 35 वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे. केंद्रीय रिसर्च युनिटला होते ते. आजपर्यंत श्रीमद दासबोध, आत्माराम, अपरोक्ष अनुभूती, चांगदेव 65, दृक दृश्य विवेक, ईशावास्य उपनिषद, केनोपनिषद, विचारसागर रहस्य या ग्रंथावर त्यांनी प्रवचन सेवा दिलेली आहे. सध्या ते पंचदशी ऑनलाईन, ज्ञानेश्वरी, अद्वैत सिद्धी आविष्कार या ग्रंथांवर चिंतन मांडित आहेत. श्रीगुरु आज्ञेने मोठा दासबोध, समर्थांची प्रासादिक वाणी, द्वितीयेचा दासबोध, पत्रोपनिषद या ग्रंथांचे अर्थ पाहण्यापासून तर छपाई होण्यापर्यंतचे काम त्यांनी केलेले आहे. पूजनीय उदयदादांनी सद्गुरूंच्या आज्ञेनुसार विचारसागर या ग्रंथाचे 4 तरंग आदरणीय साखरे महाराजांच्या कडे जाऊन शिकून घेतलेले आहेत. आणि परमपूज्य काकांना त्यांनी म्हणजे तो अभ्यास सुरू असताना दादा परमपूज्य काकांकडे जायचे आणि त्यांना 1 to 1 म्हणजे समोर बसून प्रश्न विचारायचे आणि काका त्यांचे उत्तरं पण त्यांना द्यायचे. त्यामुळे त्यांचा अभ्यास खूप शास्त्राचा अभ्यास एकदम छान झालेला आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, प्रश्न विचारायची विधी पाळायची आणि प्रश्न विचारून उत्तरे मिळवायची. अशा प्रकारे बरेच वर्ष आधी अभ्यासच झालेला आहे. सोनं कसं तापून निघतं आणि मग ते झळकायला लागतं, चमकायला लागतं, शुद्ध होतं, त्याप्रमाणे पूजनीय उदयदादा तयार झालेत. त्याचंच फळ म्हणजे डिसेंबर 2021ला ते सद्गुरुपदावर आरूढ झालेले आहे. आणि आमचं अहोभाग्य की आज त्यांचं पदार्पण ब्रह्मपुरीत झालेलं आहे आणि आम्हाला त्यांचं प्रबोधन ऐकायला मिळणार आहे. समर्थ म्हणतात ना, शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणांचा. आज ते आपल्याला चांगदेव 65 मधील एक ओवी सांगणार आहेत. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटना लपला असे न खोमताजू. मी परमपूज्य उदयदादांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करावी. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटना लपाला असे न खोमताज. हॅलो, करायची सुरुवात अभ्यासाला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री गुरु काकांना नमस्कार करतो, वंदन करतो. तसंच श्री मुळे शास्त्री आत्ता आपल्या याच्यावर ते श्री गुरूंच्या मंडळींबरोबर उपस्थित असलेले परमपूज्य मंदाताई यांना वंदन करतो. तसंच सर्व आचार्य मंडळींना पण नमस्कार करतो. आणि विशेषतः आत्ता माझ्यासमोर उपस्थित असलेले कोठाळे गुरुजी त्यांनाही नमस्कार करतो. आणि विशेषतः मला आपल्या सविताताईंना नमस्कार करतो की त्यांनी हे जे काय सर्व अरेंज केलं आहे ते मात्र अफलातून आहे. आणि त्या सर्व कार्याला आणि त्या कार्यकर्त्यांनासुद्धा नमस्कार करतो. कधीतरी त्या कार्यकर्त्यांची सेवा करायची मला एखादी संधी द्यावी अशीही मी त्यांना विनंती करतो. आता राहिले ब्रह्मपुरीतले साधक आणि सर्व माझ्या गुरुबंधू आणि भगिनी या सर्वांना पण मी नमस्कार करतो. पाहायला गेलं तर एवढ्या मोठ्या समुदायासमोर मला बोलायची अजिबात सवय नाही आहे. कारण एक नाही तर दोन जणांसमोर बोलणारा गरीब प्रवचनकार आहे. आणि असा गरीब प्रवचनकार या एवढ्या मोठ्या समुदायासमोर बोलायला पुढे आल्यावर तिथे मात्र थोडीशी ती 2 दिवसात मला पाहिल्यावर थोडीशी माझी भीतीने गाळण उडाली. आणि त्यानंतर मग असं ठरलं की एक रिहर्सल घ्यायची. आणि अशी एक रिहर्सल घेण्यासाठी आम्ही ठिकाण आमचं कृष्णा लॉज आहे ना ते निवडलं. तिथे आमचे उजव्या बाजूला, डाव्या बाजूलाच महाराज असतात असं नाही आहे, उजव्या बाजूलासुद्धा एक दादा महाराज आहेत. मग दादा महाराजांना आम्ही अध्यक्षपद दिलं आणि दादा महाराजांच्या उपस्थितीत एक रिहर्सल सुरू झाली. आणि त्या रिहर्सलमध्ये मग मी सुरुवात केली की श्री गुरु काकांना नमस्कार, परमपूज्य मंदाताईंना नमस्कार आणि सर्व आचार्यांना नमस्कार. तेव्हा लगेचच त्यांनी माझ्या डोक्याला म्हणजे त्यांच्या डोक्याला हात लावला आणि ते म्हणाले, अरे बाबा रला य नाही जोडायचा आहे, रफार द्यायचा आहे. हे असे गोंधळ होतात की जेव्हा असा नवीन प्रवचनकार उभा राहतो तेव्हा असे गोंधळ होतात. आणि असाच गोंधळ चौगुले सरांनी सुद्धा पाहिलेला आहे. त्यांनी माझा म्हणजे चौगुले महाराजांनी, मी सर नाही म्हणत आता, महाराजांनी माझा आचारी केलेला आहे एकदा. आणि असा शिवगडावर सुद्धा आचारी झालेला आहे. तर अशी एक मजा असते. आणि त्या रिहर्सलमुळे माझं हे आत्ता थोडंसं जे आचार्य मंडळींना हे सजेशन दिलेलं आहे आमच्या दादा महाराजांनी, ते सजेशन मी स्वीकारलं. आणि त्यामुळे मला असं नीट बोलता आलं. आणि इथं कोणी जर वकील असतील तर हा सगळा समारंभ 303 नंबरच्या खोलीत झाला. क्रिमिनल जर का वकील असतील तर 303मध्ये झाला. आणि मग मला अध्यक्ष असं म्हणाले की बाबा रे 302मध्ये नाही झाला, हेच तुझं नशीब आहे म्हणे. तर असं सगळं एक सुरुवात झालेली आहे. मुख्य विचार असा आहे की हा एवढा विनोद करण्याचं कारण असं आहे की माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं आहे की कमीत कमी एक तरी विनोद तू केला पाहिजे प्रवचनामध्ये. आणि तू जर एकही विनोद केला नाहीस तर चालणार नाही म्हणे. अशा रीतीने तुम्ही सर्व हसलेले असल्यामुळे मी एक विनोद झालेला आहे असं गृहीत धरतो. आणि परत विनोद होईल असं काही सांगता येत नाही. होईल कदाचित, पण त्यावेळी आपल्याला आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि अभ्यासाला सुरुवात झाल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की आपल्याला चांगदेव महाराजांचं चरित्र कळलं पाहिजे. कारण चांगदेव महाराजांचा अधिकार मोठा होता. आणि मग ती जर महती किंवा अधिकार जर मला कळाला तर माझा अधिकार काय असला पाहिजे हे पण एक चिंतन करता येतं. ज्या अर्थी आपण 65 ऐकायला जमलेलो आहे त्या अर्थी रंगनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे की आपल्याला ती ऐकण्याचा तरी अधिकार आहे. शेवटी ऐकता ऐकता मी मोठा जीवब्रह्मैक्य ज्ञानाशी एकरूप होण्याची तिथं व्यवस्था आहे. साधकांनी कधी मागे पाहायचं नसतं. साधक निधड्या छातीचा असला पाहिजे. साधक असावा अलक्षी लक्षाचा. तो जर का साधक असा लेचापेचा असेल तर त्याला साधक म्हणायचं का असं समर्थ म्हणतात. म्हणून साधकांनी कसं असावं,
धडधडीत असावं आणि बिनधास्तपणे अभ्यास करावा. जीवब्रह्मैक्य ज्ञान ठेवलेलंच आहे, ते काही कुठून आणायचं नाही आहे. अस्तीची वस्तू होईजे असतात त्यातला भाग आहे. म्हणून इथे आपल्याला चांगदेव महाराजांचा अधिकार कळला पाहिजे. आणि मग रंगनाथ महाराजांनी काय अधिकार सांगितला? तिया परी जो या दर्पणी करील ओविया, तो मिळेला आत्मा एवढी सुखा. म्हणजे मला जर का या ओव्या बी दर्पणी केल्या ऐकता ऐकता, आता दर्पण कुठलं? अंतःकरणाचं दर्पण आहे. ते जर का मी माझ्या त्या दर्पणी ओव्या झाल्या अंतःकरणी, तर मी सुद्धा मिळेला आत्मा एवढी या सुखा. म्हणजे मी सुद्धा त्या आत्मस्वरूपा इतका मोठा. आता मला त्याचं कंपॅरिझन नाही करायची आहे. आणि मोठा शब्दाचा अर्थ मी आत्मरूपच होऊन जाईल, वस्तुरूपच होऊन जाईल. म्हणून इथे चांगदेव महाराजांचं चरित्र सांगताना मला संत निळोबारायांचा आधार घ्यायचा आहे. त्यांनी काही अभंग लिहिलेत चांगदेव महाराजांच्या चरित्राचे. त्यामध्ये त्या चरित्रामध्ये चांगदेव महाराजांचा प्रॉब्लेम पण तिथे डिस्कस केला आहे आणि त्यांनी त्याचं उत्तरही दिलेलं आहे. आणि त्यातून चांगदेव महाराज किती योग्यतेचे होते हेही आपल्याला लक्षात येईल. आणि मग असं चरित्र लिहिताना श्री निळोबाराय म्हणतात, जेवी मोरासी सर्वांगी पिछावरी डोळा, परी एक आंधळे दृष्टीवीण, तयापरी विद्यासिद्धींचा सोहळा, परी अपरोक्ष आंधळा. म्हणजे चांगदेव महाराजांचं काय क्वालिटी होती? तर ते मोराच्या पिसावर डोळे असतात ना, त्या डोळ्यांना दृष्टी नसते. असा त्यांनी एक उदाहरणाचा विचार मांडला आहे, दृष्टांत दिलेला आहे. त्याप्रमाणे परी एक. आता एक शब्दाचा अर्थ त्यातला तो मोराचा खरा डोळा जो आहे, म्हणजे व्यावहारिक सत्तेतला, त्याशिवाय असणारे डोळे काय आहेत? तर ते पाहू न शकणारे आहेत. म्हणून काय आहेत? ते डोळे जे आहेत मोरांच्या पिसाच्या वरचे, ते आंधळे आहेत. मग तयापरी विद्यासिद्धींचा सोहळा, म्हणजे विद्यासिद्धी हे सगळं काही चांगदेव महाराजांजवळ होतं. परी अपरोक्ष आंधळा आत्मज्ञानी. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी आत्मब्रह्मैक्य ज्ञान नव्हतं. आत्ता मी हे शब्द बोलतो कारण का त्यांना ध्यानामध्ये मी आत्मा आहे हा अनुभव होता, पण आत्माच ब्रह्मरूप आहे हे त्यांना माहीत नव्हतं. चांगदेव महाराजांना तेवढंच सांगितलेलं आहे. सिद्धीमुळे पण अहंकार होता, ते स्वतःला प्रतिईश्वर समजत होते आणि त्यातूनच त्यांनी काही मेलेली प्रेतसुद्धा उठवलेली होती. आणि असाच काही एक भ्रम मला झाला होता. तो 15 वर्षापूर्वी झाला होता की मी स्वतःला प्रतिकाका समजायला लागलो. कारण खूप काही मला शब्दज्ञान माझ्याजवळ गोळा झालं आणि त्या शब्दज्ञानातनं मग मी सर्वांना समजावून सांगायला लागलो काकांच्या आज्ञेने. आणि मला वाटायला लागलं की वा, मला काय येतं आहे. पण नंतर थोड्याच दिवसात त्यांनी माझा कान धरून भ्रम दूर केला आणि मला पुन्हा जमिनीवर आणलं. आता तो विचार मांडत नाही, तो तुम्ही नंतर हे करा. आता मला विचारा, मग मी बोलेन. म्हणून सिद्धीमुळे अहंकार होता आणि पुन्हा त्या अहंकारातनं दूर व्हायचं होतं. अशा पद्धतीने मग काय झाले, चांगदेव महाराज हे ज्ञानदेवांबद्दल त्यांनी ऐकलं की रेड्यामुखी त्यांनी वेद म्हणवलेले आहेत. मग ते जर का वेद म्हणवलेले असतील रेड्यामुखी, तर त्यांच्याजवळच्या सिद्धी ह्या जरा जास्त पॉवरफुल आहेत असा त्यांचा एक समज झाला. आणि मग लगेचच आपले दूत त्यांनी आपल्या आळंदीला पाठवले आणि आळंदीला पाठवून मग कोरपत्र श्री चांगदेव महाराजांनी ज्ञानदेवांना दिलं. परमपूज्य मंदाताईंचं आगमन झालेलं आहे, त्यांनाही मी नमस्कार करतो. कारण आज त्यांचाही विषय इथे येणार आहे. त्यावेळी मंदाताई माझ्या उजव्या हाताला आहेत, नंतर समोर डाव्या हाताला माझे आजे गुरु आहेत आणि इकडे माझे गुरु आहेत आणि मागे मात्र ज्ञानदेव आणि पंढरपूरचा माझा आवडता पांडुरंग आहे. त्यामुळे मी इथे फुलप्रूफ आहे, काहीच अडचण नाही आहे. फुलप्रूफ असल्यामुळे आता माझी अत्यंत पुढची वाटचाल आहे ती सेफली होणार आहे. अशा पद्धतीने चांगदेव महाराजांना चांगदेव महाराजांनी ज्ञानदेवांना पत्र पाठवलं आणि मग ते पत्र श्री निवृत्तीनाथांनी पाहिलं. आणि निवृत्तनाथांनी पत्र पाहिल्यावर त्यांनी ज्ञानदेवांना आज्ञा केली की तुम्ही यावर 65 ओव्या त्यावर असं म्हटलं आहे, पत्र लिहा तुम्ही कृपेच्या सौरसे, आज्ञा पिले ऐसेन श्री निवृत्तीनाथे, रेखियली पत्रे लिखित 65, पाहता अर्थ तत्वी पडे. त्यातला तत्वी पडे अर्थ आहे ना, तो जास्त महत्त्वाचा आहे की तुम्ही 65 ओव्या अशा लिहा
आणि त्या लिहिल्यानंतर ती तत्वदृष्टी जी आहे ना ती त्या चांगदेव महाराजांच्या अंतःकरणात सहज तयार होईल आणि मग ते सहजच आत्मस्वरूपाशी एकरूप होतील. चांगदेव महाराजांचा अधिकार ज्ञानदेवांना कळला आणि चांगदेव महाराजांनाही ज्ञानदेवांचा अधिकार कळला आणि मग श्री चांगदेव महाराज ज्ञानदेवांच्या भेटीला निघाले. आता भेटीला निघाल्यावर सुद्धा अहंकार कुठे जातो, तो कधी काय डोकं वर काढतो, फणावर काढतो, सांगता येत नाही. म्हणून चांगदेव महाराज वाघावर निघाले आणि हातात सापाचा चाबूक घेतला आणि त्यांनी माझी सत्ता कोणावर आहे असं सांगितलं, माझी हुकूमत कोणावर आहे असं सांगितलं. तेव्हा श्री ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ हे आळंदीला बसलेले होते. त्यांनी भिंतीला आज्ञा केली, निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांनी, आणि त्यांनी भिंत चालवली आणि चांगदेव महाराजांना सांगितलं तुमचा चेतन जीवावर अधिकार आहे, आमचा जड अचेतन वस्तूंवर सुद्धा अधिकार आहे, आम्ही ती भिंत चालवून दाखवली. वास्तवात त्यांनी नंतर भिंती चालवण्याचे प्रयोग नाही केले, पण चांगदेव महाराजांचा अहंकार बाजूला करायचा होता त्यामुळे त्यांनी भिंत चालवली. आणि मग भिंत चालवल्यावर ओवी किंवा तो अभंगाचा चरण असा आहे, तव सांगती वार्तिक महासिद्ध आले, भिंती ओळंघले चालविली, ऐकोनी चांगया गलित गात्र झाला, लोटांगणी आला गडबडा. आता हे लोटांगणी येणं जे आहे ना ते शिष्य होण्याचं लक्षण आहे. नाहीतर हे लोटांगण सहसा माणसाचं होत नाही, कारण अहंकाराचा फणाच मोठा विचित्र असतो. अशा पद्धतीने श्री चांगदेव महाराज ज्ञानदेवांना शरण आले. पण श्री निवृत्तीनाथांना माहिती होतं की हे 1400 वर्षाचे योगी आहेत आणि एका योग्याची समजूत घालायला आपल्या मुक्ताई आहेत आणि त्या मुक्ताईंची व्यवस्था श्री निवृत्तीनाथांनी केली आणि मुक्ताईच्या अनुग्रहाने श्री चांगदेव महाराज पुनीत झाले. आणि मग त्यावर निळवारायांनी त्या चरित्रामध्ये असं लिहिलं, चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मागील 1400 झाली जन्मांतरे, आजी जन्म खरे सार्थकाचे. म्हणजे आज माझं जीवन सार्थक झालं कारण मी पुत्र झालो मुक्ताईचा. हे त्यातलं मुख्य विचार आहे. म्हणून इथे काय आहे की मी कोणाचा पुत्र आहे हा विचार करा. मी कोणाचा पुत्र आहे तर मी सद्गुरू काकांचा पुत्र आहे. कारण का एके ठिकाणी आमचे सद्गुरू आम्हाला दोघांना म्हणाले होते की बरं झालं तुमचे आईवडील मेले दोघांचे, आता मीच तुमचा आईवडील. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आईवडील ह्या शब्दामध्ये जर विचार करायचा असेल तर ते वडील कसे असले पाहिजेत, ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असले पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला पुत्र व्हायचं आहे तर चांगदेव महाराज हे मुक्ताईचा पुत्र झाले. आणि मागे एक महिन्याभरापूर्वी भेट झाली, त्यावेळी मी मंदाताईंना म्हणालो की आम्ही तुम्हाला मुक्ताई रूप मानतो असं त्यांना स्पष्ट बोललो. तर आम्ही दोघांनी हे ते केलेलं आहे. आज गीता जरी नसली तरीसुद्धा तिचं प्रतिनिधित्व मी करू शकतो, हा त्यातला भाग आहे. त्यावेळी परमपूज्य मंदाताई म्हणाल्या की तुमच्या तोंडात साखर पडो. मी म्हटलं तसं नाही आहे, तुम्हाला पोतं वाढवावं लागेल साखरेचं, कारण मी हे काकांना पण सांगितलं आहे आणि काकांनी याला दुजोरा दिलेला आहे. ह्या मंदाताईंचं माझं बोलणं झालं, त्यामुळे आता पुत्र झालो मी मंदाताईंचा असं मला म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीने मी पुन्हा मुक्ताई रूप असलेल्या परमपूज्य मंदाताई यांचाही विचार मांडतो. म्हणून इथे आज ताईंच्या रूपात मुक्ताईच आपल्यासमोर 65ला हजर आहेत असा सर्वांनी विचार करायला काय हरकत आहे. मग कारण मुक्ताईंचा अधिकारच मोठा होता. ज्ञानदेवांसारखी त्यांनी ज्ञानेश्वरी खूप मोठी लिहिली नाही. मग त्यांनी काय केलं, 7 अभंग लिहिले. 7 अभंगातच काय सगळं सांगायचं आहे ते सांगून टाकलं. म्हणजे असा एवढा श्रेष्ठ अधिकार त्यांचा होता. मग पुढे निळवाराय म्हणतात, दर्शनेची यांच्या स्वरूप साक्षात्कारू, चांगा वटेश्वरू सुखी केला. अशा पद्धतीने मग चौघांची पूजा केली चांगदेव महाराजांनी. कारण चांगदेव महाराज श्रीमंत होते आणि अत्यंत श्रीमंत असल्यामुळे पैसा पाणी वगैरे असं व्यवस्थित होतं आणि दानधर्माची हौसही होती. आणि असा सगळा दानधर्म केला आणि सरतेशेवटी निळवारायांनी चांगदेव महाराजांचं मनोगत मांडलं. बहुतेक विद्यांचे बहुगुरू आहे ती, परिते तुळणी न येती सद्गुरूंचे, ज्याची या प्रसादे पावलो हा बोधू, समूळ मायाकंद तोडी गेला. म्हणजे मायाकंद जो त्याच्यामध्ये जे
चांगदेव महाराज अडकलेले होते. जणू काही त्या मायाकंदातनं दूर करण्याचं काम सद्गुरू रूप मुक्ताईंनी केलेलं होतं. आणि मग पुन्हा पुढे असं म्हणाले, निदानंदी स्थापिलो केला जीवनमुक्त क्षणा माझी. एका क्षणात ती घडणारी गोष्ट असते, ज्याची क्षणी अनुग्रह केला असं समर्थांचं म्हणणं आहे. त्या क्षणा माझी श्री चांगदेव महाराज जीवनमुक्त झाले. आणि याच्यावर मग निळोवा राय सरते शेवटी म्हणतात, निळा म्हणे सुखे आनंद निवाला चरणासी लागला धावून या. आता कोणाच्या चरणासी लागला निळोवा राय? तर निळोवा राय तुकाराम महाराजांच्या चरणी लागले, म्हणजे सद्गुरू चरणी लागले. तात्पर्य एकच आहे. मला या 15 मिनिटाच्या म्हणूया तुम्ही नमनाला घडाभर तेल घालवलेलं आहे, पण काय करणार, चांगदेव महाराजांचा अधिकार हा डिस्कस झाला पाहिजे. आणि तो चांगदेव महाराजांचा अधिकार कसा आहे, तर निष्काम कर्म निष्काम उपासना ध्यानाच्या निमित्ताने पूर्ण करून आलेले चांगदेव महाराज होते. म्हणून चांगदेव महाराजांना काही करायला सांगितलं नाही. ध्यानाच्या निमित्ताने निष्काम कर्म उपासना झालेली होती आणि अंतःकरण शुद्ध आणि शांत असल्यामुळे त्यांना केवळ 65 ओव्यांमध्ये तत्वचिंतन सांगितलं. नाही तर मी गेलो श्रीगुरूंकडे की एखादा ग्रंथ वाचून पुढे झालेला असतो आणि मी लगेच त्यांना विचारतो, आता पुढे काय? तर ते मला एक दिवस म्हणाले, आता काही करू नको, हेच कर. म्हणजे तू काय कर, तू शांतच बस. अशा पद्धतीने त्यांनी मला स्पष्ट सांगितलं. म्हणून इथे आपल्याला एकच लक्षात ठेवायची गरज आहे की थोडं तरी ठाईचं व्हायचं नाही, करा एक चित्त, आवडीने आनंद आळवायचा प्रयत्न झाला पाहिजे. आता असं जे काय 65चं चिंतन आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने आता ओवीच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. त्या 65चं चिंतन आता असं सांगतं आहे, म्हणजे आजच्या अभ्यासाची ओवी, प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटला ना लपाला असे न खोमताजो. मग काय प्रगटे तव तव न दिसे, आत्मा प्रगटे तव तव जगन्नी न दिसे. आणि लपे, काय लपे, आता आत्मा लपे, वास्तवात न लपे पण कल्पितात लपे. मग वास्तवात न लपे कल्पितात लपे, तव तव आभासे, म्हणजे त्या आभास माझ्या पुढे येतो. आणि मग तिसरं जे चरण आहे ते असं सांगतं, प्रगटला ना लपाला असे न खोमताजो. तो प्रगटही नाही आणि अप्रगटही नाही. म्हणून इथे आपल्याला प्रगटे तव तव न दिसे या निमित्ताने अजातवाद सांगितलं आणि लपे तव तव आभासे या निमित्ताने आभासवाद सांगितला. म्हणजे हे जग आभासिक आहे असं सांगितलं. आणि पुढे मग स्वरूपाचा अनुभव आल्यानंतर तो आत्मा प्रगटही नाही आणि अप्रगटही नाही. मग बोलणं करायचंच नाही का? नाही, बोलणं करायचं, पण ते किती, एका हद्दीपर्यंत बोलायचं आणि मग शांत होऊन जायचं. त्यालाच म्हणतात मौन राशिगा तुझे नाव. अशा पद्धतीने तो आत्मस्वरूपाचा विचार जो आहे तो आपल्याला या ओवीचा एक सरळ अर्थ सांगून झाल्यावर करायचा आहे. आणि जेव्हा सिद्धांत सांगायची वेळ येते किंवा 65मध्ये बोलताना प्रगटे तव तव न दिसे, कारण चांगदेव महाराज समोर होते आणि मी म्हणजे त्यांच्या इतका 1400 वर्ष साधन केलेला नाही आणि निष्काम कर्मोपासना ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात झालेली नाही. मग आता मी काय करायचं, मग मी त्या ओवीचं जरा त्याच्यामध्ये फेरफार करून घ्यायचे. मग आता फेरफारच करून घ्यायचे असतील तर मग ते कसे करून घ्यायचे, तर आपण लपे तव तव आभासे याला आधी घ्यायचं आणि प्रगटे तव तव न दिसे याला नंतर विचार करायचा आणि मग प्रगटला ना लपाला असे न खोमताजो. 65मध्ये 2च गोष्टी सांगायच्यात, एक अजातवाद आणि दुसरा आभासवाद म्हणजे विवर्तवाद. या 2च वादांचं बोलणं करायचं आहे. माझी स्वरूपदृष्टी झालेली असेल तर मी अजातवादात आहे. बरं, अजातवादात बोलता येत नाही, मग दृष्टीसृष्टीवादात बोलावं लागतं, कारण आगाजे झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही. मग बोलला ना जग धरून, मग बोलला जग धरून तर मग बोल ना, मग दृष्टीसृष्टीवादात. अशा पद्धतीने आपल्याला 2% बाधित द्वैत आणि 98% अद्वैत अशा स्थितीमध्ये हे सगळं बोलणं करावं लागतं. आणि बोलणंच जर करायचं असेल हे 2% बाधित द्वैतातलं तर मग भरला घनदाट हरी दिसे. अजातवादात बोलता येत नाही, मग दृष्टीसृष्टीवादात यायचं. अशा पद्धतीने एक आपल्याला विचार करता येतो. म्हणून इथे या 65च्या निमित्ताने श्री ज्ञानदेवांनी चांगदेव महाराजांना फक्त तत्वचिंतन सांगितले. काही करायची भाषा इथं बोललेली नाही आहे. त्यामुळे आज मी पण काही करायची भाषा बोलणार नाही, कारण ज्ञानेश्वरीच्या निमित्तांनी या सर्व आधीच्या झालेल्या आचार्यांनी त्याच्याविषयी बोलणं केलेलं आहे.
आणि ते बोलणं केलेलं आहे आणि ते माझ्या चांगलं लक्षात आहे, आपल्या सर्वांच्याही चांगलं लक्षात असेल. म्हणून इथे ज्ञानदेवांनी काही करायला सांगितलं नाही, त्यांनी थेट विवर्तवाद सांगून देहसत्यत्व घालवलं. चांगदेव महाराजांना ध्यानकाळी आत्मानुभव होता, पण व्युत्थान झाल्यावर मात्र त्यांना देहसत्यत्व आणि जगतसत्यत्व गेलं नव्हतं. 65च्या प्रस्तावनेमध्ये माझे आजे गुरु श्री आपले शंकर महाराज खंदारकर त्यांनी लिहिलं आहे की चांगदेव महाराजांना आत्मानुभव होता पण ब्रह्मानुभव नव्हता. आणि अशा पद्धतीने आत्मस्वरूपाची ब्रह्मानुभवाची गाठ श्री ज्ञानदेवांनी 65 ओव्यांच्या निमित्ताने घालून दिली. आणि मग त्यातूनच त्या अध्यारोप अपवादाच्या भाषेचा जन्म झाला आणि मग अध्यारोप अपवादाची भाषा आपल्या पुढे आली. आणि अशा अध्यारोप अपवादाच्या भाषेतनं आपण या 65चा अभ्यास करणार आहोत. आणि आपण त्या ओवीचं चरण बदलून घेतलेले आहेत. आणि आता आपलं पहिलं चरण जे आहे ते लपे तव तव आभासे, दुसरं जे चरण आहे ते आपलं आहे. म्हणून काय लपे, तर जेव्हा आत्मा लपे म्हणून मला आभास सत्य वाटतो आणि ते जगातले पदार्थ मला सत्य वाटतात. माझं घर, माझी शेती, नंतर माझा मुलगा, नंतर माझी नोकरी आणि तिथे असलेलं माझं स्टेटस, अशा पद्धतीने अनेक गोष्टी माझ्या पुढे असतात. आणि त्यानिमित्ताने मी थोडासा फुगलेला असतो, अहंकार असतो. माझी पोस्ट अशी अशी आहे. तुम्हाला काय सांगू, 35 वर्ष मी एकाच टेबल खुर्चीवर होतो, सगळी प्रमोशन्स तिथंच झाली आणि रिटायर्ड तिथूनच झालो. अशा पद्धतीने माणूस इतका अहंकारयुक्त झालेला असतो. आणि सर्वात शेवटी आणखीन एक मोठा अहंकार आहे माझ्या, कारण माझ्या शेजारी आता ताई आहेत, त्यामुळे मी काही भिणाऱ्यातलं नाही. आणि मग पुढे काय, मग समोर श्रोते आणि हा वसलेला वक्ता. आता अधिकार काय झाला, मी स्टेजवर आल्याबरोबर माझा अहंकार वाढला आणि तो अहंकार काय सांगायला लागला की मी श्रेष्ठ वक्ता आहे. पण शेजारी ताई आहेत त्यामुळे मी काळजी करत नाही आणि समोरचे जे काय बसलेले आहेत ते कनिष्ठ आहेत. अरे ते तर काय आहे, ते तयार आहेत, तुम्ही त्यांना कशाला कनिष्ठता देता, त्यावर फार मला अवघड वाटतं. असे शब्द माझ्याकडनं गेले तर मला पाप झाल्यासारखं वाटतंय, त्याचीसुद्धा मी माफी मागायला तयार आहे. समोर श्रोते आहेत, ते अत्यंत हुशार आहेत. श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती, असं श्री ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. मग महेश आत्मरूप, तर मग समोरचे श्रोतेसुद्धा तेवढ्याच योग्यतेचे आहेत. अशा श्रोत्यांसमोर आज 65 सांगण्याचा योग आलेला आहे. हा मोठा एक मजेचा भाग आहे. म्हणून इथे आपल्याला हे लपे तव तवा आभासे असा विचार आपल्या पुढे एक अंतःकरणात तयार करून घ्यायचा आहे. 1400 वर्षे साधन करूनसुद्धा ध्यानकाळी आनंदाचा अनुभव होता, पण जागृतीत नव्हता. म्हणजे जागृतीत मी देह, मी करता, मी भोगता ही भ्रांती गेलेली नव्हती. आणि ती भ्रांती गेलेली नसल्यामुळे मी प्रतिईश्वर असा अहंकार श्री चांगदेव महाराजांच्या ठिकाणी झालेला होता. म्हणून चांगदेव महाराजांना पहिलं साधन त्यांनी सांगितलं की तुम्ही लय करू नका, तुम्ही बाध करा. आणि अशा पद्धतीने चांगदेव महाराजांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. आणि मग तुम्ही बाध करा. आणि बाध करा याचं कारणच असं आहे की झोपेमध्ये मला रोज लय चिंतन घडतं, पण ते लय चिंतन मला पुन्हा सकाळी उठल्यावर मात्र मी जसा असायचा तसाच असतो. मग त्यातून जर सुटायचं असेल तर जागृतीत मी कोण आहे हे मला कळलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने जागृतीत मी कोण आहे हे जर कळून घ्यायचं असेल तर बाध केला पाहिजे. आणि बाध करायचा म्हणजे काय, सतासत विलक्षण, अनिर्वचनीय मिथ्या, प्रतिती मात्र सत्तावान, ते सगळं आहे. मला एवढं सगळं नाही सांगायचं. सतासत विलक्षण याचा अर्थ सच्च्या लक्षणांशी जुळत नाही. नाही म्हणावं तर जग भासतं, देह भासतो. म्हणून तो कसा आहे, अनिर्वचनीय, ज्याविषयी ठोस असं काही बोलता येत नाही. असं जे काय तत्त्व आहे जे उत्पत्ती, स्थिती आणि नाशवान आहे, ते सर्व कसं आहे, रज्जू उपहित चैतन्याच्या सर्पावर म्हणजे सत्तेवर भासणाऱ्या सर्पासारखं आहे. साखरे महाराजांकडे शिकलेलं असल्यामुळे त्यांच्यासमोर मी एकदा म्हणालो की रज्जूवर सर्प भासतो. ते म्हणे तसं नाही, तू जर का रज्जूवर सर्प भासतो असं जर म्हणालास तर कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकतो असं सिद्ध होतं. मग आता काय म्हणायचं, रज्जू उपहित चैतन्यावर ह्या सर्प भासतो म्हणजे तुझी नजर सतत त्या चैतन्याची राहील. फार सुंदर विचार काही काही ठिकाणी श्रीगुरूंनी आणि
श्री साखरे महाराजांनी, परमपूज्य मंदाताईंनी सांगितलेले आहेत ते खरं बारीक पद्धतीने केले गेले पाहिजे. म्हणून इथे बाद शब्दाचा अर्थ आपल्याला हे जग प्रतीती मात्र सत्तावान आहे, जोपर्यंत त्याची मला प्रतीती येते ती तोपर्यंत जग नावाची गोष्ट आहे. म्हणजे काय आहे, आत्ता जग नावाची गोष्ट आहे, पण ती कशी असली पाहिजे, ती ज्ञानदेवांच्या दृष्टीप्रमाणे असली पाहिजे, ती म्हणजे बाधितानुवृत्तीने असली पाहिजे. त्याचाच अर्थ 2% बाधित आणि 98% अद्वैत. याचा अर्थ काय आहे, ती बाधितानुवृत्तीची जर का दृष्टी मला तयार करायची असेल तर मला हे जग मिथ्या ठरवावं लागेल. आणि ते जग मिथ्या ठरलं तर या जगाविषयी असलेली, या माझ्या देहाविषयी असलेली माझी आसक्ती ही दूर होईल आणि त्यातूनच मी खरा माझ्या आनंदाशी एकरूप होण्याचा विचार करता येईल. मग या बाधामध्ये एक चर्चा करावी लागते, ती सोपाधिक भ्रमाची चर्चा आणि निरुपाधिक भ्रमाची चर्चा. कारण ती थोडी चांगदेव महाराजांच्या प्रॉब्लेमशी निगडीत आहे. कारण चांगदेव महाराजांना व्युत्थान पावल्यावर देहसत्यत्व भ्रांती गेलेली नव्हती आणि पुन्हा मी करता मी भोगता हा भाव होताच म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, या दोन्हीही भ्रमातनं माझी निवृत्ती झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीने दोन्हीही बाजूनी जर माझ्या अंतःकरणात जर का मी आनंदाचा ठेवा आहे हे जर कळून घ्यायचं असेल तर मला उपाधी सत्यत्वाचा निश्चय बाजूला करावा लागेल आणि उपाधी मिथ्यत्वाचा निश्चय माझ्या अंतःकरणात करावा लागेल. शंकर महाराज खंदारकरांनी फार सुंदर व्याख्या केली आहे. उपाधीची व्याख्या केली आहे, उपहितापासून जी भिन्न असते. उदाहरणार्थ स्टेज, आणि स्टेजवर असलेले हे सगळे ही बारके गाडगी बोळकी आहेत, त्यावर पणत्या आहेत, त्यावर खुर्च्या आहेत, ते हे सगळ्या या टेबलाच्या उपाध्या आहेत. आणि त्या सगळ्या काय आहेत, म्हणजे त्या स्टेजच्या उपाध्या आहेत आणि त्या स्टेजपासून वेगळ्या आहेत. अशा पद्धतीने उपहितापासून जी भिन्न असते, स्टेजला आपण काय केलं, उपहिताचा दर्जा दिला आणि पुन्हा काय केलं, या सर्व उपाध्या ज्या आहेत, खुर्ची टेबल वगैरे, यांना आपण उपाधीचा दर्जा दिला आणि इतरापासून ती व्यावृत्त करते. आता व्यावृत्त शब्दाचा अर्थ इथे मात्र वेगळी करते, म्हणजे ती स्टेजला वेगळं करते. म्हणजे स्टेजपासून ती वेगळी आहे, पण जवळ राहून दुसऱ्यावर मात्र स्वतःच्या धर्माचा आरोप करते. फार सुंदर व्याख्या लिहिली की जवळ राहते. आता टेबल स्टेजच्या जवळ आहे की नाही, पण जवळ आहे, पण ते काय करतं, ते टेबल जे आहे ना ते आपल्या धर्माचा, म्हणजे त्याचा जे काय लुक आहे, धर्मशब्दाचा अर्थ त्याचं जे दिसणं आहे, त्या धर्माचा तो मात्र आरोप करते त्या स्टेजवर, पण स्टेजपासनं वेगळी असते, हा त्यातला विचार. म्हणून इथे काय आहे, आपल्याला विचार काय करायचा आहे. कारण पुन्हा श्री ज्ञानदेव म्हणजे काय आहेत, मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. उपहिताची व्याख्या काय झालं कळलं, पण पुढे काय करायचं. मग पुढे काय झालं, हे जग सर्व कसं आहे, उपाधियुक्त आहे. मग माझं शरीर कसं आहे, उपाधियुक्त आहे. मग कशापासून ते वेगळं आहे, ते आत्मस्वरूपापासून वेगळं आहे. मग वेगळं आहे तर काय करा, वेगळंच करा ना त्याला. कारण वेगळं राहायची फार हौस असते आम्हाला. 4-2 पैसे मिळवायला लागलो की काय करायचं, वेगळं राहायचं आहे आम्हाला. मग राहा, पण इथं वेगळं राहायची काही भाषा नसते. इथं मी शरीराला धरून आहे अशी भाषा असते. म्हणून इथे काय आहे की हे देहादी जगत जर का उपाधी ठरलं तर देह म्हणजे आत्मा नाही, म्हणजे जे माझं आहे ते मी नाही. आत्मा चेतन, देह जगत जड अचेतन, कर्तापणा हा जड अचेतन. मग सोपाधिक भ्रमातनं निवृत्ती करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, ही सर्व जगताची उपाधी समजली पाहिजे. मग आता काय आहे, शरीर गेले तरी मी अधिष्ठान रूपाने आहे असा सतत निर्णय करत राहायला पाहिजे, माझं शरीर. नाहीतर काय होऊन जातं, आपण बाकीच्यांचं शरीर जाताना फार छान असतं आणि मी म्हणतो माझी आई जेव्हा गेली त्यावेळी मी अत्यंत शांत होतो. ठीक आहे, पण आता तुझा जेव्हा समारंभ व्हायची वेळ येईन तेव्हा मात्र तू शांत राहतो का, असं मला एकदा काका म्हणाले होते. हे तुला एकदा शेवट परीक्षा द्यायची आहे आणि ती परीक्षा द्यावीच लागणार आहे प्रत्येकाला, तिथं काही कोणाला सुटका नाही आहे. म्हणून चांगदेव महाराज काय सांगतायत, लपे तव तव आभासे. नाहीतर काय व्हायचं, मुद्दा सुटायचा, ओवी कोणती चालली, चरण कोणतं चाललं. तर लपे तव तव आभासे, म्हणून तिथे लपेला विवर्त रूपात आणायचं आहे. लपेला तुम्ही काय समजा, विवर्त समजा, असं मला श्री ज्ञानदेव म्हणतायत. म्हणून शरीर विवर्त आहे आणि विवर्त शब्दाचा अर्थ भ्रमात भासणारे पदार्थ, म्हणजे मूळ स्वरूपामध्ये बदल न होता विपरीत रूपाने भासणे.
अशी त्याची एक व्याख्या आहे मूळ स्वरूपात. म्हणजे आत्मस्वरूपात काही बदल न होता विपरीत रूपाने हे जगत देह सत्यत्वानी माझ्या पुढे आलं, पण आता ते सत्य नसून ते आभासिक आहे, लपे. आत्मस्वरूप लपलंय जणू काही, म्हणून ते तुला म्हणजे श्री ज्ञानदेव मला म्हणतायत तो आभास सत्य वाटतो आणि वास्तवात आभास सत्य नसून, कारण सत्य असं त्याची असे आहे आणि आहे, ते माझं स्वरूप आहे, सत्य आहे. तर मग उर्वरित जगत काय झालं? पुन्हा सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. म्हणून आभास सत्य नसून तो कसा आहे? विवर्त रूपात आहे, म्हणजे भ्रमात भासणारा पदार्थ आहे. मग आता मूळ स्वरूपामध्ये बदल न होता जर का हे विपरीत स्वरूप जर माझ्या पुढे आलेलं असेल तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, स्वरूप लपे तव तव विवर्त रूपाने शरीर भासे. असा एक आपण आपल्या पुढे विचार करून घेऊया. कारण आपल्याला आधी माझ्या शरीराचा बाध करायचा आहे, मग त्याच्याबरोबर या जगताचा विचार होतच जातो. म्हणून इथे हाच दोष श्री चांगदेव महाराजांच्या अंतःकरणात होता, माझ्याही अंतःकरणात आहे. मग माझ्याही अंतःकरणात असेल तर मला हा विवर्तवादाचा विचार हा माझ्या अंतःकरणातील सत्यत्व दृष्टी घालवण्यासाठी उपयोगात आणता येतो. म्हणून इथे या साधनामय विचारांमध्ये साधन कसं करावं, की पुन्हा जे माझं आहे ते सगळं कसं आहे? उपाधिकृत आहे, आभासमय आहे, विवर्त रूप आहे. आणि जे मी आहे ते मात्र काय आहे? ते आनंदरूप तत्व आहे आणि ते मी आहे आणि ते माझ्यापेक्षा वेगळं नाही. म्हणून असं साधनामय जीवन जगताना सामान्य अहंकारामध्ये या देहादिकांची सर्व कर्मे करावीत, पण विशेष रूपाने जेव्हा ती होतात तेव्हा मात्र त्या अहंकाराचा पारा चढलेला असतो. आणि अशा पद्धतीने जर का अज्ञानाची निवृत्ती झाली, पुन्हा एकदा ज्योत्स्नाताईंनी शब्द बोललेला आहे, कारणासह अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. चांगदेव महाराजांचं कारण शिल्लक राहिलेलं होतं, कार्य गेलेलं होतं ध्यानकाळात, कारण राहिलेलंच होतं. मग आता ती कारणासह असल्यामुळे चांगदेव महाराजांना परिणामवाद नाही सांगितला, कारण त्यांना माहिती होता, पातांजल होते ना. परिणामवादामध्ये अधिष्ठानाची हानी आहे. दुधाचं दही होताना अधिष्ठान काय झालेलं आहे? नष्ट झालेलं आहे. आपल्याला अधिष्ठानामध्ये बदल न होता असा विचार करायचा आहे. म्हणून इथे चांगदेव महाराजांना परिणामवाद नाही सांगितला, चांगदेव महाराजांना विवर्तवाद सांगितलं. लपे तव तव आभास आहे. आणि विवर्तवादामध्ये काय सांगितलं, की हे जग कसं आहे? हे जग मिथ्या आहे. ध्यानामध्ये तुम्ही कार्य निवृत्त करता, पण कारणाची निवृत्ती होत नाही. म्हणून इथे आपल्याला हे जर का कारण काय आहे, म्हणजे या जगाचं कारण पुन्हा कल्पित रूपाने हा सगळा विचार आहे. कारण आत्मा निरुपाधिक असताना तुम्ही त्याच्या सत्तेवर हे जगत भासायला लागलं, हे कसं काय बोलता? पुन्हा कल्पित रूपाने हे जगत भासायला लागलं, असा विचार करावाच लागतो. आणि मग आपला पुढच्या ओवीचा जो चरण आहे तो काय आहे? प्रगटे तव तव न दिसे. बरोबर आहे ना? पहिला चरण आपला. तर तो प्रगटे तव तव न दिसे, आत्मा प्रगटे तव तव न दिसे, याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. म्हणून इथे काय आहे? आत्मा जर प्रगट झाला तर जग दिसत नाही. आणि त्यासाठी श्री ज्ञानदेवांनी लाटेचा दृष्टांत दिलेला आहे. आणि तो लाटेचा दृष्टांत या 65मध्ये आला. आणि मी जेव्हा एक मागच्या महिन्यात श्रीगुरूंकडे मुरगुडला गेलो होतो, आणि मुरगुडला एक चर्चा झाली, ती चर्चा सांगतो. ती चर्चा अशी होती की मी काकांना म्हणालो की तुम्हीच आम्हाला सारखे कॅची क्वेश्चन्स विचारता आणि आम्हाला कॅची क्वेश्चन्समध्ये बरोबर तुम्ही पराभूत करता. तर आज मला तुम्हाला एक कॅची क्वेश्चन विचारायचं आहे. ते म्हणाले विचार जरा जवळ बस म्हणे. आणि मग मी त्यांना म्हणलो की 65मध्ये एक दृष्टांत आलेला आहे, आणि त्या दृष्टांताचं वर्णन करताना मला असं म्हणायचं आहे की मी समुद्रकिनारी उभा आहे आणि एक लाट आली आणि ती माझ्या अंगावर आली, आणि चांगली मोठी लाट होती आणि त्यामुळे मी भिजलो. तर मी त्यांना म्हणलं, मी लाटेने भिजलो का मी पाण्याने भिजलो? पण काका खूप एक्सलंट आहेत बोलायला. काका मला म्हणाले, मी कल्पित लाटेने भिजलो. फार मजा, कल्पित लाटेने मी भिजलो. तर मी त्यांना म्हणलं, असं कसं काका? लाट पाणी रूपच आहे ना. मी त्यांना म्हणालो, लाट जर पाणी रूप आहे तर मग मी लाटेने कसा भिजलो? मी पाण्याने भिजलो. मग ते मला म्हणाले की अरे लाटेत पाणी आहे हे बरोबर आहे म्हणे, पण एक लक्षात घे ना, लाट आलीच नसती तर कसा भिजला असतास म्हणे तू, असं मला ते म्हणाले. मग त्यानंतर
मग आमची चर्चा पुढे झाली. त्यांनी मग मला त्या अन्योन्याध्यासावर नेलं की अरे जडावर चेतनाचा आभास होऊ शकतो की नाही, खोडावर मनुष्याचा भास होऊ शकतो की नाही. अशा रीतीने त्यांनी ती जी काय अध्यारोपाची भाषा होती ती सोडली नाही. आणि ही इकडं अजातवादाची जी दृष्टी होती ती मला सोडायची नव्हती. आणि अशा पद्धतीने मला सापडून गेलं. काय सापडलं तर लाट कल्पित आहे हा अध्यारोपाचा विचार आहे आणि लाट पाणीमय आहे हा अपवादाचा विचार आहे. म्हणजे अध्यारोपात अभ्यास आहे आणि अपवादामध्ये अनुभव आहे. मग असा अनुभव घ्यायचा असेल तर लाटेतला कल्पितपणा मला दूर करायचा आहे. आणि लाटेतला कल्पितपणा जर मला दूर करायचा असेल म्हणजे हे जग मला कल्पित ठरवण्याशिवाय, म्हणजे हे जगत मला सतासत विलक्षण अनिर्वचनीय ठरवल्याशिवाय या जगताच्या लाटेतला जो कल्पितपणा आहे तो जाणार नाही. मग आता लाट कल्पित ठरवायची असेल तर ती ध्यानाने कल्पित ठरत नाही, ती आत्मानात्म विचारानेच कल्पित ठरते. आणि अशी जर का कल्पित ठरली तर प्रगटे तव तव न दिसे, तर मग ते आत्मतत्व मी आहे अशा पद्धतीने ते प्रगट होतं. आणि मग न दिसे म्हणजे पुन्हा 2% बाधित आणि 98% अद्वैत या पद्धतीने न दिसे. म्हणजे जगत दिसायचं राहतं. म्हणजे याचा अर्थ काय, सोपाधिक भ्रम निवृत्त होतो. आणि अशा पद्धतीने निरुपाधिक भ्रमाची तर निवृत्ती होतेच, पण जग दिसत राहतं हा त्यातला मुख्य विचार जो आहे ना तो कळला. म्हणून इथे काय आहे, हे 2% बाधितानुवृत्तीचं जीवन आहे ना ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून इथे हा जो अभ्यासाचा विचार करायची वेळ येते ना तेव्हा आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जीवनमुक्तीमध्ये आवरण दोष निवृत्त होतो आणि विक्षेप दोष शिल्लक राहतो. आता विक्षेप शब्दाचा अर्थ इथे शरीर आहे. म्हणजे शरीर हे शिल्लक राहतं आणि शरीर हे शिल्लक राहतं. मग शरीराला प्रारब्ध असतं आणि त्या प्रारब्धाने ते शरीर चालत राहतं. पण आत्मस्वरूपाचं अज्ञान नावाचा जो आवरण दोष आहे तो मात्र निवृत्त झालेला असतो. म्हणून शरीर असूनसुद्धा त्याचं काही बिघडत नाही हा मुख्य विचार आहे. आणि ते न बिघडण्यामध्ये खरी मजा असते. आणि ते न बिघडता आनंदात कसं राहता येतं हे माझ्या उजव्या हाताला बसलेल्या परमपूज्य मंदाताई आणि पुन्हा काकांकडनं शिकता येतं. काका नेहमी मला म्हणतात तू फार चांगला आहेस. मी म्हटलं काय, तू मला कधीही तब्येतीचं विचारत नाहीस. काका तुम्ही कसे आहात, कारण म्हणे तू तब्येतीचं विचारलं ना की माझं हे दुखतंय माझं ते दुखतंय कळायला लागतं. म्हणजे मीच त्यांना आठवण करून देतो. आपण काय पाहिजे याचा विचार पक्का केला पाहिजे. यार काकांकडे जायचं आहे तर आनंद गोळा करायचा आहे, परमपूज्य मंदाताईंकडे नमस्काराला जायचं आहे तर त्या 5 कोशांचा तिथे लय झाला पाहिजे आणि आनंदाचा अनुभव क्षणभर तरी आलाच पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या अभ्यासामध्ये आत्मा प्रगटे तव तव न दिसे म्हणजे आत्मस्वरूप ते मी आहे असं जर का मला कळलं तर मग काय झालं, तो प्रगट झाला. आणि प्रगट झाला तर मग त्यातनं काय झालं, जग मात्र निवृत्त झालं. आणि असं जग निवृत्त करण्यात पुरुषार्थ आहे आणि तो पुरुषार्थ मला केला पाहिजे. आता आपल्या ओवीचा शेवटचा चरण, प्रगटला ना लपाला असे न खोमता जो. मग तो प्रगटही नाही आणि अप्रगटही नाही. जो म्हणजे आत्मस्वरूप, त्या जोमध्ये काहीही बिघाड न होता किंवा त्याच्यामध्ये काहीही बदल न होता किंवा त्याच्यामध्ये काहीही उणीव न होता ते जगत नावाची गोष्ट भासायला लागली. जगत सत्यत्वात जो लपलेला आहे, जगत मिथ्यात्व निश्चयात जोला शोधून काढायचं कार्य आहे. मग ते शोधायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा. म्हणजे तिथे शोधन करावं, देवशोधन. आणि आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. श्री ज्ञानदेवांनी चांगदेव महाराजांना असं सांगितलं की अंतर्यामी तुम्ही विचार करा. आणि अंतर्यामी जर तुम्ही आनंदाचा विचार केला आणि तो आत्मानात्म विचारातनं केला तर खऱ्या अर्थाने तुम्ही आनंदरूप व्हायला काहीच अडचण नाही. अशा पद्धतीने ही जी काय सिद्ध दृष्टी आहे ती आपल्याला कळली पाहिजे की ते तत्व प्रगटही नाही आणि अप्रगटही नाही. असं हे सगळं चिंतन जे आहे ते तत्वमसीच्या चिंतनातनं श्री ज्ञानदेवांनी श्री चांगदेव महाराजांना सांगितलं. ते तू आहेस. पहिल्या 32 ओव्या ज्या आहेत त्या सगळ्या चांगदेव महाराजांना अशाच पद्धतीने उपदेश करणाऱ्या आहेत, त्या तत्वमसीचं चिंतन सांगणारे आहेत. मग आता प्रगटणे आणि अप्रगट होणे ही भाषा जगाच्या निमित्ताने आहे, पण तो स्वसंवेद्य असल्यामुळे म्हणजे जो हा प्रगटलेलाही नाही आणि अप्रगटही नाही, पण तरीसुद्धा अध्यारोपित भाषेत बोलायची वेळ आली की पुन्हा 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना
कळत नाही. म्हणून इथे प्रगटणं आणि अप्रगट होणं ही सगळं व्यावृत्तीच्या स्वरूपात आहे. म्हणजे आत्मा आहे असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळी काय आहे, हे जगताच्या व्यावृत्तीसाठी आपण म्हणलेलो आहे की त्या असताच्या व्यावृत्तीसाठी सत म्हणून आले श्रुती, जडाची आहे समाप्ती चिद्रूपत्व. असे जे विचार आहेत ते व्यावृत्तीसाठी आहेत. आत्मस्वरूप जसं असायचं तसंच आहे आणि मी सुद्धा जसा असायचा तसाच आहे. श्री साखरे महाराज जे आहे, विनायक नारायण महाराज, ते लिहित आहेत ना, बुद्धी जाणे न जाणे तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. म्हणजे बुद्धीने जाणण्याचा विषय कुठपर्यंत आहे, जोपर्यंत साधन चाललं आहे तोपर्यंत आहे. पण ज्या दिवशी साधन संपेल त्या दिवशी बुद्धी न जाणे तो अपार, अपार म्हणजे ज्याचा अंतपार लागत नाही असा अपार शुद्ध, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही गुणांची भेसळ नाही, कुठल्याही जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्थेची भेसळ नाही, असं अवस्था त्रयातीत असलेलं जे काय तत्त्व आहे ते मी आहे हे मला कळलं पाहिजे. आणि मग ते जर का कळून घ्यायचं असेल तर ते तू आहेस त्याचं चिंतन मला करावं लागेल. आणि तसंच चिंतन श्री ज्ञानदेवांनी चांगदेव महाराजांना सांगितलं. आणि मग ते सांगताना पुन्हा तो शेवटचा विचार आहे, प्रगटला ना लपाला असे. आणि तो शेवटचा सिद्धांत जेव्हा प्रगटला ना लपाला असे तेव्हा येते भाषा अजातवादाची. बरं, अजातवादाची भाषा आली तर मग प्रवचन आणि कीर्तन काय संपवून टाकायचं का? नाही. मग अजातवादात बोलायला लागला की येतो दृष्टीसृष्टीवादात. मग दृष्टी स्वरूपाची, तर ही सृष्टीसुद्धा कशी झाली? स्वरूपाची. मग आता ती जर का स्वरूपाची झाली तर याचा अर्थ काय झाला? पुन्हा द्वैताच्या निरासा पाविजेया ठाया, अशा पद्धतीने तो द्वैताचा निराश करायचा. आणि मग आपला जो बोलायचा विचार आहे तो बोलला तर दृष्टीसृष्टीवादात बोलायचं. आणि अशा त्या यथार्थ ऐक्यबोधाचं चिंतन या ओवीच्या निमित्ताने आपण करण्याचा एक प्रयत्न करतो आहे. म्हणून इथे जेव्हा त्या अजातवादाचा विचार बोलायची वेळ येते तेव्हा तो थोडासा वस्तुप्रभावात, किंवा आपण म्हणूया की मोत्याची कीळ ही मोत्यापेक्षा वेगळी नसते, अशा पद्धतीने आपण आपल्या अभ्यासाची एक घडी घालण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे इथे आपल्याला व्यवहार या जगातच करायचा आहे, तर व्यवहार करताना अध्यारोपाची भाषा अगदी बरोबर आहे. आणि आतमध्ये मात्र ते तत्त्व मी आहे हाही विचार बरोबर पक्का आहे. कारण ही सवयच नाही हो. माझ्या आयुष्यात मी आपलं सर्वसामान्य लोकांमध्ये अगदी मजेशीरपणे जीवन जगत होतो. आणि काकांनी मला हे असं सांगितलं तेव्हापासून जेव्हा लोक पाया पडायला लागली मग मीही त्यांच्या पाया पडायला लागलो. ते लोक मला म्हणाले, हे असं कसं काय, असं कसं काय? म्हणजे एक वारकरी पाया पडणार नाही तर काय करणार? वारकरी हा अजातवादात असतो. म्हणजे बोलण्याचा विचार असा आहे, दृष्टीसृष्टीवादात असतो. वारकरी माऊलीमय असतो. समोरच्याला माऊली माऊली म्हणून तो हरिमयता भोगत असतो. मग अशी हरिमयता भोगण्यात मजा आहे का नमस्कार घेण्यात मजा आहे? पण ते कसं आहे, ते ह्यांचे अधिकार आहेत, ते त्यांनी घ्यावेत आणि ते परफॉर्म करावेत, कारण ते त्या योग्यतेचे आहेत. मी कुठं त्या योग्यतेचं आहे? पण तरीसुद्धा रामकृष्ण हरी म्हणतो. म्हणून इथे काय आहे, व्यवहार हा आपल्याला करावाच लागतो. मग व्यवहार करावा लागतो तर कसा व्यवहार करा? पुन्हा श्री ज्ञानदेव 65च्या निमित्ताने माझ्या मदतीला आले आणि ते म्हणाले, जेवी नाममात्र लुगडे येरवी सूतची उघडे. फार सुंदर दृष्टांत दिला की जेवी नाममात्र लुगडे. गेलो कापडाच्या दुकानात आणि त्यांना म्हणलो की छानपैकी पांढरं कापड द्या, कारण इथे आता ब्रह्मपुरीमध्ये प्रवचनाला जायचं आहे, प्रवचनाचा ड्रेस असला पाहिजे ना. अशा पद्धतीने तो प्रवचनाचा ड्रेस घ्यायला मी तिथं गेलो आणि पाहायला लागलो कापड. तर तिथे त्यांनी 5-6 कापड दाखवल्यावर मी सुताला हात लावला. जेवी नाममात्र लुगडे. म्हणजे मी खरेदी काय केलं, कापड खरेदी केलं का सूत खरेदी केलं, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून हा नाममात्र भेदातला व्यवहार आहे. या जगतामध्ये मी व्यवहार करतो ना, हा नाममात्र भेदामध्ये व्यवहार झाला पाहिजे. ही बोलण्याचा व्यवहार जो आहे तो नाममात्र भेदातला व्यवहार आहे. पण तो नाममात्र भेदाचा व्यवहार हा आपल्या नाथ महाराजांच्या बाजारपेठेप्रमाणे करावा. नाथ महाराजांची बाजारपेठ परमपूज्य मंदातांनी फार सुंदर सजवलेली होती. त्यातलं प्रत्येक गोष्ट ब्रह्मरूप आहे. तराजूही ब्रह्मरूप, नंतर तो साखर फुटाणेही ब्रह्मरूप, नंतर तिथे येणारेही ब्रह्मरूप, त्या तराजूतनं विक्री करणाराही ब्रह्मरूप. इथं वेगळं कोण आहे? अशा पद्धतीने ती काय अजातवादाची जी काय दृष्टी आहे ती थोडी खाली येऊन जर का
भोगायची असेल, कारण का विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, असं समर्थांचं म्हणणं आहे. मग अशी विदेहीपणे असलेली जी मुक्ती आहे ती जर का भोगायची असेल तर व्यवहार कापडाचा होत असेल तर होऊ दे, पण आतमध्ये मात्र ती सूतदृष्टी म्हणजे पुन्हा ती आत्मदृष्टी जी आहे ती आत्मदृष्टी मात्र आतमध्ये सतत प्रगट असली पाहिजे. आधी ती वृत्तीच्या स्तरावर येते, पण वृत्तीच्या स्तरावर आली तरीसुद्धा त्या वृत्तीच्या स्तरावर तिला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करू नये. सहजच ती आत्मरूप होते, उत्तमा सहजावस्था. पण ती जर का पकडण्याचा जर का आपण प्रयत्न करीत असू तर ती दृष्टी आपल्याला म्हणजे ती पकडलेली जी अपरोक्ष ज्ञानाची वृत्तीच्या स्तरावर आलेली जी काय आनंदमयता आहे ती एक दिवस सहजावस्थेत गेली पाहिजे. त्यासाठी पण एक दृष्टांत सांगतो आणि एक 2-5 मिनटात हे चिंतन जे मांडत आहे ते पूर्ण करतो. एक नवरा बायको होते, कारण मी जर गोष्ट सांगितली नाही तर या सर्व प्रत्येक लोकांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याला अपवाद लागेल, पण तो अपवाद लागता का मध्ये. आता एक गोष्ट सांगतो की एक नवरा बायको होते, तर त्याची बायको चेटकीन होती. तुम्ही इकडं माझ्याकडं बघू नका, मी आता तुमच्याकडे बघणार नाही तुमच्या बाजूला. तर ती चेटकीण होती आणि ती चेटकीण असल्यामुळे तो नवरासारखा घाबरायचा, कारण ती त्याला दमच द्यायची. तुला कुत्रा करून टाकील, तुला मांजर करून टाकील, अशा पद्धतीने ती सतत त्याला दम द्यायची. आणि दम दिल्यानंतर मात्र तो एक दिवस अत्यंत घाबरला आणि आपल्या मित्राला गेला आणि म्हणाला की बाबा रे, आता ह्यातनं मी सुटका कशी करून घ्यायची. अरे फार सोपं आहे, आपल्या दुसऱ्या गावामध्ये एक महाचेटकीण आहे, आता तिच्याकडे जाऊया आणि त्या तुझ्या बायकोचा बंदोबस्त लावूया. अशा पद्धतीने दोघं ते महाचेटकिणीकडे गेले आणि तिथं गेल्यानंतर मग तिला सगळा वृत्तांत यथासांग सांगितला. आणि वृत्तांत सांगितल्यानंतर मग ती म्हणाली काय सोपं आहे म्हणे, मी तुझ्या बायकोला काळी घार करेन आणि मी स्वतःला पांढरी घार करेन आणि मग आमच्या दोघांचं एक युद्ध होईल आणि त्या युद्धामध्ये मी काळ्या घारीला मारेल म्हणजे तुझ्या पत्नीचा नाश होईल. आणि मात्र हे 4 दाणे घे, हे मंतरलेले आहेत, ते दाणे तू माझ्या अंगावर टाक आणि मी परत पुन्हा माझ्या मूळच्या स्वरूपाला येईन आणि मग तू माझ्याशी लग्न कर. मुख्य मुद्दा काय आहे, तू माझ्याशी लग्न कर, हा त्यातला भाव. अशा पद्धतीने मग तो आला इकडे पुन्हा आपल्या मूळच्या बायकोकडे आणि तिथं येऊन ते घनघोर युद्ध झालं दोघांमध्ये आणि मग ती काळी घार मरून गेली. त्यावेळी हा मित्र जरा भोळा होता, म्हणजे तो नवरा होता तो भोळा होता. ते दाणे तो घेऊन त्या पांढऱ्या घारीवर टाकायला गेला. मित्र म्हणाला बाबा ती महाचेटकीण हे लक्षात घे, आणि ती जर का महाचेटकीण आहे तर तिला तू जिवंत नको करू. तशी ही जी काय आहे ना, मी आत्मा आहे, ही महाचेटकीण आहे, तिला पिशाचिणी म्हणतात. ती कशी आहे तर ती तशी काही केल्या जात नाही ना, म्हणजे ती जायला पाहिजे, पण ती जाण्यासाठी काही प्रयत्न करायचा आहे का? प्रयत्न करायचा एकच आहे की ती धरून बसायचं नाही. म्हणजे मला काय म्हणाले श्री गुरु, तू काही करू नको, हेच कर. म्हणजे काय आहे, जे तुला कळलं आहे ना त्याच्याशी तू एकरूप होऊन राहा आणि त्याच्यामध्येच तू सगळे व्यवहार करत बस. त्या व्यवहाराचा करता भोगता होऊच नको. अशा पद्धतीने जर सहजावस्थेत मी या प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटला ना लपाला असे या ओवीचं चिंतन केलं तर मग माझी बोलणी संपतात. ते शब्द सांडून वैसला तो मौनी म्हणावा भला, असं समर्थांचं म्हणणं आहे. किंवा ज्ञानदेव म्हणतात, शब्दे वेण संवादीजे, इंद्रिया नेणता भोगीदे, बोला आदी झोंबीजे प्रमेयसे. अशा पद्धतीने, कारण यांनी जे काय ओव्यांचं जे काय मोठं एक भांडार माझ्यापुढे मांडलं, हे आत्ता आपल्यासमोर आहेत, त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही. आणि ही इज सिम्पली बॉस, म्हणजे ओवीचं चिंतन मांडलं आणि ओव्याही मांडलं. काका मला नेहमी म्हणतात थोड्या ओव्या मांड, कारण फार ओव्या माझ्या लक्षात राहत नाही, आणि त्यामुळे थोड्या ओव्यांमधनं तू थोडं काही चिंतन मांडायचा प्रयत्न करत जा. कारण शिकणं चालू आहे ना, अजून शिकणं काही संपलेलं नाही. म्हणून इथे बोलणी संपली पाहिजे. आणि मी वस्तूच होऊन जातो आणि मग वस्तू होऊन गेल्यानंतर मी माझ्या श्रीगुरूंना विचारायचं नाही आता 65 नंतर काय करू, अमृतानुभव घेऊ का नाही तर ती एक सवय असते, काय करू
नाही काही करू नको हेच कर. म्हणून इथे काय आहे की 65 नंतर काय झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे. श्री चांगदेव महाराज शांतच झाले आणि शांत झाल्यावर त्यांनी कुठेही ज्ञानदेवांना विचारायला गेले नाहीत की आता काय करू. त्यांनी त्यांची समाधीच घेऊन टाकली शरीराची. त्या जिवंत केलेल्या माणसांचाही विचार केला नाही की त्यांचं पुढे काय होणार आहे. कारण त्यांना जे कळायचं आहे ते 65व्यांमध्ये कळालं. अधिकार मोठा होता. म्हणून इथे मी श्रीगुरूंना त्यांचा हात त्यांच्या कपाळाला लावण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. कारण मी काय करू असं विचारलं तर ते काय करणार. पण ते काय आहेत, ते दयाळू आहेत ना. ते मला हसून समजून सांगतात, बरं बाबा असं म्हणतात. म्हणून इथे काय आहे की इथं 65 नंतर कशाचा अभ्यास करू हा विचार नाही आहे. इथं बोलणी संपतात. मग आता बोलणी संपली तर मग पुढे काय, शिष्यही नाही आणि गुरुही नाही. मग काय आहे, जे असायचं तेच आहे. मग आता काय केलं पाहिजे, आता थांबलं पाहिजे. नाही थांबलं तर काय आहे, पुन्हा अध्यारोपात आला. मग आता काय करायचं, मौन धारण करायचं. आणि अशा रीतीने मी आता मौन धारण करत आहे. सविताताईंना मी आता हे धन्यवाद देतो. समोर बसलेले एवढे श्रोते, भीतीने माझी गाळण उडालेली होती तरीसुद्धा सर्वांनी मला हसून खेळून प्रतिसाद दिला. त्यांचेही मी आभार मानतो आणि आजचं चिंतन संपवतो. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. हरिओम. उदयदादा, तेज तुमचे आहे सूर्यचंद्राहुनी जास्त. तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र. आम्ही सर्व सदैव तुमच्या ऋणात राहू इच्छितो. मंदाताई.